Hello, friend. Welcome back again in TYBA class in the subject of Indian Economic Environment अर्थात इलेक्टिव्ह जेनेरिकच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक संस्थांच्या उद्दिष्टांबद्दल चर्चा करत होतो. व्यावसायिक संस्थांची जी उद्दिष्ट असतात ती आर्थिक, सामाजिक, मानवी, राष्ट्रीय, जागतिक अशा 5 स्तरावरची असतात. त्यापैकी आपण आर्थिक, सामाजिक आणि मानवी उद्दिष्ट यांचा प्राश्निक स्वरूपातून अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 2 संस्थांच्या व्यावसायिक संस्थांच्या उद्दिष्टांबद्दल चर्चा करणार आहोत. व्यावसायिक संस्थांची जी उद्दिष्ट आहे त्यामध्ये या PPTमध्ये आपण राष्ट्रीय आणि जागतिक उद्दिष्ट काय आहेत याबद्दल अभ्यास करणार आहोत. व्यावसायिक संस्थांचं राष्ट्रीय उद्दिष्ट म्हणजे काय? तर कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी जी व्यूहरचना तयार केलेली असते त्याबद्दल प्रत्येक राष्ट्राचे काही ना काही उद्दिष्ट हे ठरलेले असतात. उदाहरणार्थ, लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ करणं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं, सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करणं, बेरोजगारी निर्मूलन करणं किंवा पूर्ण रोजगाराची अवस्था प्रस्थापित करणं अशी अनेक प्रकारची उद्दिष्ट प्रत्येक राष्ट्रानं निर्धारित केलेली असतात. या उद्दिष्टांच्या अनुषंगानं ते राष्ट्र त्या देशाच्या आर्थिक विकासाची व्यूहरचना तयार करत असते. जसं रशिया आणि भारताच्या संदर्भामध्ये आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपलं असं लक्षात येईल की राष्ट्रीय आर्थिक विकासाची उद्दिष्ट गाठण्यासाठी या 2 देशांनी नियोजनाचा आधार घेतला. रशियामध्ये 7-7 वर्षाच्या योजना 5 वर्षासाठी आखल्या जातात आणि भारतामध्ये 5 वर्षाची योजना तयार केली जाते. या प्रत्येक योजनेमध्ये अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट क्षेत्राला विकसित करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलेलं असतं. जसं भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राच्या विकासाचं नियोजन करण्यात आलं होतं, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिक विकासाचं नियोजन करण्यात आलं होतं. म्हणजे अशा रीतीने एकूण साधनसामुग्रीचा वापर करून राष्ट्राच्या दरडोई आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशी वाढ करता येईल आणि देशामध्ये रोजगार कसा निर्माण करता येईल, एकूणच देशातील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, हे सर्व प्रश्न व्यवसाय संस्थांच्या उद्दिष्टांशी निगडीत असतात. म्हणजेच व्यवसाय निर्मात्याचं उद्दिष्ट वेगळं असू शकतं, परंतु राष्ट्रांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांच्या निर्मिती करण्याच्या मागचं उद्दिष्ट हे वेगळं असतं. उद्योगांच्या विविधीकरणाची प्रक्रिया सातत्याने अर्थव्यवस्थेच्या निकडीनुसार अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असते आणि त्या निमित्तानं त्याच्याच अनुषंगानं जसं आपण तालुका, जिल्हा, राज्य आणि मग राष्ट्र अशा वेगवेगळ्या स्तरावर आपण त्या भौगोलिक आणि मौसमिक परिस्थितीला अनुकूल असणाऱ्या उद्योग व्यवसायांची निर्मिती करत असतो आणि त्यातून उत्पन्नामध्ये आणि उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपण ही जी प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेत असतो. एकूण जागतिक अर्थव्यवस्थेचं मोजमाप करत असताना जे उद्दिष्ट आपण एखाद्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून
निर्धारित करत असतो, तशीच उद्दिष्ट आपल्याला जागतिक दृष्टिकोनातून सुद्धा निर्धारित करावी लागतात. जसं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपभोक्त्यांना गुणवत्तायुक्त वस्तू पुरवणं, कमी किमतीमध्ये वस्तू पुरवणं आणि एकूणच जागतिक उपभोक्त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणं, हे जागतिक उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. आणि म्हणून मित्रहो, त्या अनुषंगानं आपण हे 2 प्रश्न जे आहे हे राष्ट्रीय आणि जागतिक दृष्टिकोनातून इथे विचारलेले आहेत. म्हणून 12वा प्रश्न जो आहे, व्यवसाय संस्थांच्या राष्ट्रीय उद्दिष्टांचं उद्दिष्ट म्हणजे काय? त्यामध्ये आपण 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्ती करणं, ब राज्यांच्या उद्दिष्टांची पूर्ती करणं आणि 3 सहकारी मंडळाच्या उद्दिष्टांची पूर्ती करणं. यापैकी काही नाही. अशा 4 ऑब्जेक्टपैकी पर्यायांपैकी आपला उत्तराचा पर्याय जो आहे तो अ आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्ती असं या प्रश्नाचं उत्तर आपण इथे निर्धारित केलेलं आहे. आता राज्यांच्या उद्दिष्टाचं पण आपण ऑब्जेक्ट्स घेतलेला आहे, परंतु भारतासारखे जे देश आहे ते विविध राज्यांनी बनून मिळून तयार झालेलं राष्ट्र आहे. म्हणून राज्यांच्या उद्दिष्टापेक्षा राष्ट्राचं उद्दिष्ट हे मोठं असतं आणि म्हणून दुसरा पर्याय आपल्याला निवड करता येऊ शकत नाही. म्हणून राष्ट्रीय उद्दिष्टांची जी पूर्ती आहे ती व्यवसाय संस्थांच्या उद्दिष्टांचं निर्धारित लक्ष्य असतं. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्ती करणं हे आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, व्यवसाय संस्थांचं जागतिक उद्दिष्ट म्हणजे काय? मागच्या चर्चेनुसार जागतिक जी उद्दिष्ट आहे की जगातल्या सर्व साधनसामुग्रीचा उपयोग झाला पाहिजे, वस्तू आणि सेवांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून जागतिक उपभोक्त्यांना किंवा जगातल्या सर्व उपभोक्त्यांना त्याचा पुरवठा कसा करता येईल आणि जगातल्या सगळ्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा उंचावेल, अशा प्रकारची अनेक उद्दिष्ट ही जागतिक स्तरावर आपल्याला निश्चित करावी लागतात. आणि म्हणून या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पहिला पर्याय आहे अ, दर्जेदार वस्तूंचं उत्पादन करणं, ब पर्याय आहे जागतिक स्पर्धेत टिकून राहणं आणि क पर्याय आहे अ आणि ब, ड पर्याय आहे यापैकी नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण अ पर्याय अचूक असा निवडलेला आहे, दर्जेदार वस्तूंचे उत्पादन करणं. कारण जगातल्या विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनसामुग्री कमी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे जगातले प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या वस्तूसाठी कोणत्या ना कोणत्या देशांवर अवलंबून असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारामध्ये आयात आणि निर्यात या 2 मार्गाने वस्तूंची घेवाणदेवाण केली जाते. जागतिकीकरणाच्या या काळामध्ये जगातल्या सर्व अर्थव्यवस्था एकमेकांना ओपन झालेल्या आहेत. जगातल्या कोणत्याही देशाला कोणत्याही देशाच्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची खरेदी विक्री करता येऊ शकते. म्हणजे मुक्त असं व्यापाराचं चित्र जगभरात आता अस्तित्वात आलं असल्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू विविध प्रकारच्या देशांमध्ये आपल्याला सहज त्याची खरेदी विक्री करता येऊ शकते. सध्या ऑनलाईन पद्धतीने या खरेदी विक्रीला फार जास्त प्रमाणात आता चांगला असा पर्याय ग्राहकांसमोर उभा असलेला आपल्याला दिसतो. म्हणून जागतिक उद्दिष्ट जे आहे ते विविध देशांच्या उद्दिष्टाचा एक भाग आहे. जगातल्या प्रत्येक देशाला जगाची बाजारपेठ खुली असल्यामुळे प्रत्येक देशासमोर आपल्या स्पर्धक राष्ट्रापेक्षा कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाची वस्तू निर्माण करणं अशी एक स्पर्धा असते. या स्पर्धेचा फायदा उपभोक्त्यांना मोठ्या प्रमाणात होत असतो.
चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू कमी किमतीमध्ये जगातल्या सर्व उपभोक्त्यांना या प्रक्रियेतून प्राप्त होत असतात. आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे दर्जेदार वस्तूंचं उत्पादन करणं हे उद्दिष्ट आहे. म्हणून 13व्या प्रश्नासाठी अ हा पर्याय आपण निवडला आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे भारतीय व्यावसायिक संस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, किंवा म्हणजे त्याच्यापुढे आपण डॅश दिलेला आहे. आता भारतीय व्यावसायिक संस्था यांच्या संदर्भातलं जे चित्र आहे की जे याबद्दलचं मत आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 वेळा बघितलं. ते पुन्हा आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने रिपिटेशन त्याचं करूया. प्रथमतः आपण जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचं चिंतन करतो, विचार करतो, त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय आहे. जसं की आपण जागतिक अर्थव्यवस्थांच्या प्रकारामध्ये 3 प्रकार अभ्यासले: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि या दोघांच्या चांगल्या वैशिष्ट्यांचं संमिश्रण म्हणजे मिक्स इकॉनॉमी. भारतामध्ये या संमिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग केला जातो किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे बेसिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांचं सहअस्तित्व असते आणि या दोघं क्षेत्रांच्या माध्यमातून देशातले उत्पादनाचे निर्णय, वितरणाचे निर्णय घेतले जात असतात. म्हणून संमिश्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत किंवा पर्याय ठेवलेले आहेत. म्हणून या प्रश्नांच्या अनुषंगाचे जे 4 पर्याय आहेत त्यामध्ये अ हा पर्याय खाजगी व सार्वजनिक संस्थांचं सहअस्तित्व म्हणजे हा जो पर्याय आहे हा मिश्र अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य पण आहे असं त्याला म्हणू शकतो आपण. त्यानंतर ब हा जो पर्याय आहे तो खाजगी व सहकारी संस्थांचं सहअस्तित्व. क पर्याय अ आणि ब असा आहे आणि ड यापैकी नाही. आपण चर्चा केल्याप्रमाणे की प्रत्येक अर्थव्यवस्थेचं जे वैशिष्ट्य आहे, जसं भांडवलशाहीच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो आपण की तिथं खाजगीकरणाचा प्रभाव असतो. समाजवादामध्ये आपण पाहिलं की तिथं सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव असतो. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण खाजगी आणि सार्वजनिक अशा दोघं क्षेत्रांचं अस्तित्व असतं आणि हे दोघं क्षेत्र एकमेकाला पूरक असणाऱ्या धोरणांचा अनुसरण करतात आणि त्या पद्धतीने उत्पादनाचे निर्णय घेत असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे अ हा पर्याय आहे, ज्यामध्ये आपण खाजगी व सार्वजनिक संस्थांचं सहअस्तित्व असा उल्लेख केलेला आहे. म्हणून अ हा पर्याय या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण निवडलेला आहे. मित्रहो, 3 जे प्रश्न आहेत हे आणि मागचे जे 3 आहेत त्यामध्ये 5 प्रश्न जे आहेत ते व्यावसायिक संस्थांच्या उद्दिष्टांशी निगडीत आहे आणि ही उद्दिष्ट आपण आर्थिक, सामाजिक, मानवी, राष्ट्रीय आणि जागतिक अशा वेगवेगळ्या स्तरावरच्या व्यावसायिक संस्थांच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेली आहे आणि त्यांची उत्तरंसुद्धा त्या त्या स्तरावर आपण निर्धारित केलेली आहे. 14वा प्रश्न फक्त भारताच्या व्यावसायिक संस्थांच्या वैशिष्ट्यांबद्दलचा आहे. म्हणजे हे जे व्यावसायिक संस्थांच्या उद्दिष्टांचे 5 प्रश्न आहे हे तुम्हाला 5ही शब्दांमध्ये, वेगवेगळ्या शब्दांमध्ये नेहमीसाठी आपल्या स्मरणात ठेवता येतील: आर्थिक, सामाजिक, मानवी, राष्ट्रीय आणि जागतिक. मित्र, अशा रीतीने या PPTमध्ये या 3 प्रश्नांचा आपण त्याच्या उत्तराच्या स्वरूपानिशी आणि त्यांच्या निवडीनिशी आपण नीट असा अभ्यास केलेला आहे. याही प्रश्नांमध्ये आपण अ हाच पर्याय प्राधान्याने इथं ठेवलेला आहे, जो आपल्याला चटकन लक्षात ठेवता येऊ शकतो. या ठिकाणी आपण या PPTसह या प्रश्नांच्या उत्तरासह इथेच थांबतोय. दुसऱ्या प्रश्नांना घेऊन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.